राज ठाकरे यांच्या आईकडून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं औक्षण करण्यात आलं। युतीच्या घोषणेच्या आधी शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी औक्षण। ठाण्यामध्ये देखील गुलालाची उधळण करत आणि एकमेकांना पेढे भरवत ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा जल्लोष। राजन विचारे, केदार दिघे यांच्यासह मनसैनिक देखील सहभागी। नवी मुंबईमध्ये मनसैनिकांकडून फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष करण्यात आला। मनसेचे प्रवक्ते गजानन काळे देखील जल्लोषामध्ये सहभागी। यावेळेला दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। ठाकरे बंधूंच्या युतीनंतर भिवंडीमध्ये मनसेकडून आनंदोत्सव। मनसे शहर अध्यक्ष मनोज गुळवी यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या बाहेर पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि फटाक्यांची आतिषबाजी। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती झाल्याच्या नंतर मुंबईमध्ये मनसैनिक आणि शिवसैनिकांकडून एकत्र येऊन दिवाळी साजरी। घाटकोपरमध्ये शिवसैनिक मनसैनिक यांनी एकत्र येऊन फटाक्यांची आतिषबाजी केली आहे तर पेढे वाटून आनंद साजरा केला। ठाण्यामधील मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या बाहेर मनसेचा जल्लोष। ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेनंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष। महाराष्ट्रामध्ये एकच ब्रँड ठाकरे ब्रँड अशी कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। पुण्यामध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसैनिकांचा जल्लोष बघायला मिळाला। अलका टॉकीज चौकामध्ये दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे घोषणाबाजी केली आहे। डोंबिवलीमध्ये मनसैनिक आणि ठाकरेंच्या शिवसैनिकांनी एकत्र येऊन घोषणाबाजी केली। यावेळेला ढोल ताशांच्या गजरामध्ये फटाक्यांची आतिषबाजी देखील करण्यात आली। ठाकरे बंधूंच्या एकत्रितकरणानंतर म्हणजेच युतीच्या नंतर अहिल्यानगर शहरामध्ये दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडले, पेढे वाटले आणि जल्लोष केलाय। महानगरपालिकेवरती महाविकास आघाडी आणि मनसे असा भगवा फडकवणार असा पदाधिकाऱ्यांचा विश्वास आहे। आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना खूप आनंद झाला असता। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे मामा चंद्रकांत वैद्य यांची प्रतिक्रिया। 19 वर्षांपासून मामा चंद्रकांत वैद्य हे दोन्ही भाऊ एकत्र यावेत यासाठी प्रयत्न करत होते। जालना महानगरपालिकेमध्ये भाजप सोडून इतर सर्व पक्ष शहर विकास आघाडी स्थापन करणार आहेत। शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांचे संकेत। शहराच्या विकासासाठी काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या सोबत एकत्रित निवडणूक लढवण्याची खोतकरांची तयारी। मुंबई आणि ठाण्यामधल्या मोकासह गंभीर गुन्ह्यांमधील आरोपी असणाऱ्या गुंड मयूर शिंदे याचा भाजपमध्ये पक्षप्रवेश झालाय। निवडणुकांच्या तोंडावरती भाजपनं त्याला पक्षामध्ये घेऊन पावन केलं अशी चर्चा होतीये। जळगाव पालिका निवडणुकीसाठी भाजप शिवसेनेच्या नंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती। राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी। पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक लढण्यासाठी पहिल्याच दिवशी अर्ज खरेदी करण्यासाठी इच्छुकांनी भाऊगर्दी केली आहे। तब्बल 875 इच्छुकांनी जवळपास 2212 अर्ज खरेदी केले। शहरामध्ये 32 प्रभागांमधील 128 जागांसाठी साधारण 9 वर्षांच्या नंतर ही निवडणूक पार पडते आहे। नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या प्रमुखपदी भाजपकडून देवयानी फरांदे यांची नियुक्ती। त्यामुळे आमदार देवयानी फरांदे यांच्या घराबाहेर इच्छुकांची मोठी गर्दी। माजी महापौर, माजी नगरसेवकांसह नवख्या उमेदवारांची देखील मोठी गर्दी। पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी विक्रमी 2886 उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे। पुण्यामधील 15 क्षेत्रीय कार्यालयांमधून विक्रमी अर्जांची विक्री। सगळ्या पक्षांच्या इच्छुकांनी उमेदवारी अर्ज घेतले आहेत। नागपूर महानगरपालिकेसाठी पहिल्या दिवशी 2143 उमेदवारी अर्ज दाखल झाले। मात्र एकाही उमेदवारानं अर्ज दाखल केला नाही। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेसाठी 1861 उमेदवारी अर्जांची विक्री। प्रभाग 26, 28, 29 मधून सर्वाधिक 343 अर्ज इच्छुकांनी विकत घेतले आहेत। नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी 1763 अर्जांची विक्री झाली आहे। सगळ्या राजकीय पक्षांचे इच्छुक उमेदवार जे होते अर्ज दाखल करण्याची तयारी ते करतायत। धुळे महानगरपालिकेसाठी पहिल्या दिवशी 297 अर्जांची विक्री। मात्र एकही अर्ज दाखल झालेला नाहीये। 30 डिसेंबरला अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे। नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये भाजपचे सर्वाधिक 2431 नगरसेवक विजयी झाले, तर शिंदेंच्या शिवसेनेचे 1025, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे 966 नगरसेवक हे विजयी झाले। नगरसेवकांच्या एकूण 6851 जागांसाठी ही निवडणूक झाली होती।
नगरसेवक निवडणुकीचे सविस्तर निकाल आयोगाकडून जाहीर. काँग्रेसचे 824, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 256, ठाकरेंच्या शिवसेनेचे 244 नगरसेवक विजयी. अपक्ष आणि इतर पक्षांचे 1105 नगरसेवक विजयी झाले. सांगलीच्या शिराळा नगरपंचायतीमध्ये पती पत्नी हे नगरसेवक बनले आहेत. केदार नलावडे प्रभाग 3 मधून तर शिवानी नलावडे प्रभाग 2 मधून नगरसेवकपदी नियुक्त झाल्या. बांगलादेशमधील हिंदूंच्या अत्याचाराच्या निषेधार्थ धुळ्यामध्ये विश्व हिंदू परिषदेचं आंदोलन. महाराणा प्रताप चौकामध्ये निषेध आंदोलन. बांगलादेशामध्ये होणाऱ्या हिंदूंवरच्या अत्याचाराच्या घटनेचे संपूर्ण देशभरामध्ये पडसाद उमटत आहे. भंडाऱ्याच्या मोहाडीमधील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामधल्या दुर्गंधीमुळे विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात आलंय. संतापलेल्या विद्यार्थ्यांनी नगरपंचायत प्रशासकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. नाशिकच्या देवळाली गावामधील गणपती मंदिरामध्ये चोरी झाली आहे. रात्रीच्या वेळेला चोरट्यानं मंदिराचं दार तोडून गणपती बाप्पाच्या डोक्यावरचा 1 किलो चांदीचा मुकुट चोरलाय. आरोपी हा सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालाय. शिर्डीमध्ये भिक्षेकरी धरपकड मोहीम सध्या सुरू आहे. नाताळच्या सुट्ट्या, नवीन वर्षाचं स्वागत यासाठी भाविकांची मोठी गर्दी सध्या शिर्डीमध्ये झाली आहे. साई मंदिराच्या परिसरामध्ये फिरणाऱ्या भिक्षेकरूंना शिर्डी पोलीस ताब्यात घेत आहेत. पिसाळलेल्या कुत्र्यानं 5 मुलांना चावा घेतलाय. नाशिकमधली ही घटना आहे. 1 जण यामध्ये गंभीररित्या जखमी झालेला आहे. नाशिकच्या नांदगाव शहरामधल्या श्रीकृष्ण नगर आणि भावसार गल्ली या परिसरामध्ये ही घटना घडली आहे. भटक्या कुत्र्यांवरती नियंत्रण आणावं, त्यांचा बंदोबस्त करावा अशी तिथल्या ग्रामस्थांची मागणी आहे. बातमी अकोल्यामध्ये लवकरच वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू होणार आहे. यासाठी स्कायनेक्स एरो प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसोबत भारतीय विमानपतन प्राधिकरणाचा सामंजस्य करार. अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे यांनी केंद्राकडे याविषयी पाठपुरावा केला. पुढील वर्षीच्या विठ्ठल रुक्मिणी पूजेची ऑनलाईन नोंदणी 26 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. 1 जानेवारी ते 30 मार्च 2026 या कालावधीसाठी ऑनलाईन नोंदणी केली जाईल. मंदिर समितीनं या तारखा जाहीर केल्या. गोंदियामध्ये 3 दिवसीय भव्य हनुमंत कथा महोत्सव संपन्न. खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या वतीनं आयोजित करण्यात आला गोंदियामध्ये हनुमंत कथेचा भव्य सोहळा. नाशिकच्या मनमाडमध्ये नाताळचा फीवर बघायला मिळतोय. आकर्षक रोषणाईने तिथले चर्च उजळून गेलेत. ख्रिस्ती बांधवांच्या घरोघरी आकाश कंदील आणि जिंगल बेलची सजावट. शहरामध्ये एकूण 7 चर्च आहेत. बातमी आहे सोलापूरमधली. सोलापूरच्या श्रावणी सूर्यवंशीची स्विमिंग स्पर्धेमध्ये सुवर्ण भरारी. राष्ट्रीय स्विमिंग अँड डायव्हिंग स्पर्धेमध्ये श्रावणी सूर्यवंशीची 3 सुवर्ण पदकांसह हॅट्रिक. 12 ते 17 डिसेंबरच्या दरम्यान दिल्लीमध्ये ही स्पर्धा पार पडली. खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती भवनामध्ये आयोजित समारंभामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 24 नामवंत शास्त्रज्ञांना राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार 2025 प्रदान. साहित्यिक विनोद कुमार शुक्ला यांचं निधन झालंय. वयाच्या 88व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्वसनाच्या गंभीर आजारामुळे मागच्या काही काळापासून एम्स रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते. नंदुरबारचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार सुरूपसिंग नाईक यांचं देखील निधन झालंय. ते देखील 88 वर्षांचे होते. इंदिरा गांधी आणि गांधी परिवारामध्ये अत्यंत जवळचे सहकारी म्हणून त्यांची ओळख होती. बघूयात पुढची बातमी. भगवद्गीता हा फक्त धार्मिक ग्रंथ नसून नैतिक विज्ञानाची मांडणी करणारा ग्रंथ आहे. मद्रास उच्च न्यायालयाचं मत, भगवद्गीतेचा संदेश दिला जातो म्हणून एखाद्या संस्थेला धार्मिक ठरवता येणार नाही. न्यायालयाचं स्पष्टीकरण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.